नमस्कार. मी वैद्या गौरी वाणी हिरण्यकेशी आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मकर संक्रांतीनंतर अगदी उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच रथसप्तमी. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवांची उपासना करण्याची प्रथा आहे. सूर्य भगवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. आंध्र प्रदेश राज्य सरकारने रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे. यावरूनच आपल्याला या दिवसाचं महत्त्व समजून येईल. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सूर्य भगवानांची उपासना पूजा करणे आध्यात्मिक दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. वेदांमध्ये सूर्यदेव हे सृष्टीचे आत्माकारक आहेत. सूर्यदेवाला नवग्रह स्वामी म्हटले गेले आहे. त्याचबरोबर पंचदेवात सुद्धा सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. पुराणानुसार सूर्यदेवाला ऊर्जेचे स्थान मानले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यग्रहाला पिता, पुत्र, प्रसिद्धी, यश, तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचे कारक मानले आहे. अशा महान सूर्य भगवानांची उपासना व पूजा करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्यदेव 7 अश्वांनी सजवलेल्या सोन्याच्या रथावर विराजमान आहेत व या 7 अश्वांची कमान अरुणदेवाच्या हाती आहे. सूर्य भगवानांच्या या 7 अश्वांच्या रथाबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. या रथातील 7 अश्वांची नावे अनुस्तुप, बृहती, गायत्री, जगती, पंक्ती, त्रिस्तुप व उष्णिक असे आहेत. हे 7 अश्व पवित्र विचारधारेचे प्रतीक मानले जातात. आपले मन नेहमीच पवित्र विचारधारेकडे कार्यरत राहावे याचं द्योतक म्हणजे हा 7 अश्वांनी सजलेला सुवर्णरथ. त्यामुळेच रथसप्तमी या नावाने हा दिवस संबोधला जातो. याच दिवशी ब्रह्मऋषी महर्षी कश्यप व देवमाता आदिती यांना सूर्यदेव पुत्र रूपात प्राप्त झाले. म्हणूनच हा दिवस सूर्य जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. रथसप्तमी या दिवसाचं सांस्कृतिक, आध्यात्मिक, भौगोलिक व आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचे उत्तरायणात मार्गक्रमण झाल्याचं सूचक आहे. परिणामस्वरूप वातावरणातील तापमानात इथून पुढे वाढ होत जाते. शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूची सुरुवात या दिवसापासूनच होते. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा काळ अगदी समृद्धीचा मानला जातो. रथसप्तमीलाच आरोग्य सप्तमी म्हणून देखील संबोधलं जातं. याचं कारण सूर्यदेव हे नैसर्गिक आरोग्यदाता आहेत. त्यांची उपासना व पूजा केल्यामुळे समृद्धी व आरोग्य मनुष्याला नैसर्गिकरित्या प्राप्त होतं. तर याच आरोग्य सप्तमीला सूर्यनमस्काराची सुरुवात करण्याचीही देखील महत्त्वाची प्रथा आहे. रथसप्तमी हा सूर्यनमस्कार आसन व मंत्राचा सराव सुरू करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. सूर्यनमस्कार हा एक प्रकार आहे ज्याद्वारे आपण सर्वजण सूर्यदेवांची ऊर्जा प्राप्त करू शकतो. महर्षी पतंजलींचे योगशास्त्र हे सूर्यनमस्कारांचे नियम स्पष्ट करतात. मंत्र उच्चारणासहित सूर्यनमस्कार केल्यास ते अधिक फलदायी ठरतं. सूर्यदेवांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणूनच आपल्या सनातन संस्कृतीमधील पवित्र सण एका उमेदीने साजरा करूया व आपल्याला नेहमीच आशीर्वाद देणाऱ्या सूर्य भगवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला नक्कीच लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.